ब्रेकिंग न्यूज. आष्टी मतदारांच्या हक्कासाठी आष्टीत एल्गार. SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी. आमरण उपोषणाला नागरिकांचा पाठिंबा. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी आष्टी तालुक्यात जनआंदोलनाला वेग आला असून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आमरण उपोषणाला विविध सामाजिक संघटना, युवक, विद्यार्थी तसेच जागरूक नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात आष्टी तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि दुर्गम भागातील मतदारांना SIR प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, अर्ज भरणे आणि पडताळणी पूर्ण करणे अत्यंत कठीण जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की अनेक पात्र नागरिक केवळ कागदपत्रांच्या अडचणीमुळे मतदार यादीतून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेला तातडीने मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून कोणताही पात्र मतदार मतदानाच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहणार नाही. यासाठी विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी आणि सुजाण नागरिकांनी प्रशासनाला सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले असून शासनाने तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान गुरुवार 16 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता आष्टी तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा आत्मा आहे असा संदेश देत संविधानिक मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलनकर्त्यांनी शासनाने तातडीने या मागणीची दखल घेऊन SIR प्रक्रियेला मुदतवाढ जाहीर करावी, अन्यथा लोकशाही हक्कांच्या संरक्षणासाठी राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. RPS स्टार न्यूज पत्रकार अमजद शेख, बीड जिल्हा. आज आम्ही सोनम वांगचुक दिल्ली येथे नेट परीक्षेच्या बाबतीत जो घोळ झाला आहे, तर प्रधानचा राजीनामा द्यावा म्हणून बसले. त्यांचा आज 18वा दिवस आहे. त्याची सरकार दखल घेत नाही. म्हणून आष्टी तालुक्यातील सर्व संघटना, पक्ष, कार्यकर्ते जे कोणी असतील समविचारी, त्यांनी आज सोनम वांगचुकला पाठिंबा म्हणून येथे तहसील येथे आज निवेदन दिलेलं आहे आणि सरकारने त्यांचं उपोषण सोडवावं आणि त्यांच्या मागण्या भेट घेऊन मान्य कराव्यात. दुसरं एक निवेदन आम्ही मंगेश साबळे सरपंच यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत म्हणून दिलं आहे, कारण तोही माणूस कायम समाजासाठी, शेतकऱ्यासाठी लढतोय. त्याकरता आम्ही त्यांचं एक निवेदन दिलं आहे आणि सध्या SIRचं काम जोरात चालू आहे. त्यामुळं SIRची मुदत वाढ करून द्यावी निवडणूक आयोगाने. त्या संबंधीचं एक तिसरं निवेदन आम्ही आज तहसीलदार यांना सर्वांनी मिळून दिलेलं आहे. आज आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते तहसील कार्यालय आष्टी येथे हजर झालेलो आहोत. दिल्ली येथे जो व्यक्ती सक्त बसलाय तो आपल्या सर्वांसाठीच बसलाय आणि त्याला 18 दिवस झाले तर आणि तरी त्याचं सरकार दखल घेईना आणि त्याला कुठंतरी आमचा सामाजिक कार्यकर्त्याचा पाठिंबा म्हणून आम्ही ॲडव्होकेट संभाजी दाहातोंडे त्यांना पाठिंबा देत आहे. आणि या सर्व संघटनेचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत तालुक्यातले, ते आम्ही सर्वांनी मिळून आज तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तरी सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांचं उपोषण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा होतं. मला एवढंच सांगायचं आहे की सर, जे दिल्लीमध्ये बसले आहेत 16 का 17, 18 दिवस आहेत, त्यांची भूक हरताळ आहे. तरी पण सरकार त्यांच्या कुठल्याच ह्याच्यावर तिथं येत नाही, दखल घेत नाहीत. ही मोठी या महाराष्ट्राची, या भारताची दुर्दैव आहे की जेणेकरून एक शिक्षणासाठी ते 16 दिवस अन्नत्याग करतात आणि ते अन्नत्याग करण्याच्या मागं मुलांसाठी खूप मोठं काम आहे. जेणेकरून महाराष्ट्रातल्या युवकांना मला एवढंच सांगायचं आहे की सर बसलेत ते त्यांच्यासाठी न बसता ते तुमच्या भविष्यासाठी बसलेले आहे. जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रभर सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणं हे गरजेचं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो.